भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा म्हणजेच शेतकरी. परंतु हा कणाच आज मोडून पडला आहे. एकेकाळी सोने की चिडिया म्हणणारा आणि असणारा भारत देश आज कुठे आहे? ज्याला आम्ही अन्नदाता म्हणायचो, लाखोचा पोशिंदा म्हणायचो, तोच आज या देशात अन्ना वाचून मरतोय, आत्महत्या करतोय. आज भारत देशाने या तंत्रज्ञानाच्या युगात फार मोठी भरारी घेतली. अनेक क्षेत्रात भारताचे चंद्रयान चंद्रावर उतरले. अणुकरार करण्यातही भारताने मजल मारली. परकीय देशात गुंतवणूक वाढवली. अनेक प्रकल्पांना मान्यता दिली. क्रिकेट मंडळाचे उत्पन्न वाढवले. नोकरदारांना 7वा वेतन लागू केला. आमदार खासदारांना 5 पटीने पगारवाढ केली. परंतु कर्जाने बेजार झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने ठोस असे कोणतेच काम केले नाही. शेजमध्ये अनेक राज्यात शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या. त्याबद्दल त्यांना योग्य तो आर्थिक मोबदला दिला गेला नाही. शेतीसाठी लागणाऱ्या जलसिंचनाबद्दल अन्याय आणि शेतीच्या साठी लागणारं जलसिंचनास अन्य साधनसामग्री शेतकऱ्यांना प्राप्त झाली नाही. शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव कधीच मिळत नाही. शेतकऱ्यांसाठी शासनाच्या अनेक योजना आहेत, परंतु त्या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना होतच नाही. कारण शासनाच्या नियम व अटी त्यानुसार बहुतांश शेतकरी त्या योजनेसाठी पात्र ठरत नाही. शेतकऱ्याला दिशाभूल करण्याचा शासनाचा डाव असला तरी या भारतभूमीच्या पुत्रावरील शेतकऱ्यांवरील त्याच्या काळ्या आईची माया ही कदापि कमी होणार नाही. माझ्यावर सुद्धा याच काळ्या आईचे अनंत ऋण आहे. ते फेडणे अशक्यप्रायच. परंतु मी शेतकऱ्यांची मुलगी असल्यामुळे या ऋणाची उतराई व्हावी म्हणून मी काळ्या आईची माया हा कविता संग्रह प्रकाशित करून मी शेतकऱ्यांप्रती आणि शेतीविषयी असलेल्या भावना लेखणीच्या साहाय्याने कागदावर उतरवून त्या लोकांपर्यंत, शासनापर्यंत कवितेच्या माध्यमातून नेण्याचा प्रयत्न करीत आहे. काळी माती आमची जमीन आहे. काळी माती आमची त्या जमिनीसोबत जननी आहे, मातृभूमी आहे. काही झालं तरी आम्ही शेतकरी व शेतकऱ्यांचे लेकरं या काळ्या आईला सोडणार नाही. कारण आमच्यावरील आमच्या काळ्या आईची माया कधीच कमी होणार नाही. याच काळ्या आईच्या अंगाखांद्यावर आम्ही खेळलो, कुदलो, वाढलो, लहानचे मोठे झालो. या देशातल्या शेतकऱ्यांचंच नव्हे तर साऱ्या मानव प्राण्यांचं याच काळ्या आईने लालन पालन केलं, उदरभरण केलं, पोषण केलं, सर्वांनाच सांभाळलं. याच काळ्या आईशी हे नातं युगायुगाचं आहे. निसर्गाची किमया आणि काळ्या आईची माया. निसर्गाची किमया आणि काळ्या आईची माया ही अशीच राहणार.
निसर्गाची किमया आणि काळ्या आईची माया ही अशीच राहणार युगे युगे. मी यापूर्वी खूप कविता लिहिलेल्या आहेत व त्या प्रकाशितसुद्धा झालेल्या आहेत. जागृती, संस्कृती, रेवत, मायेचे रेशमी बंध, मायेचे मर्म, हृदय रडते तेव्हा, मायेचे हृदय, एक पाऊल, फुटले मोती, तुटले मन, रेवत, मायेचे हृदय, आणि शेशिनी, शशांक, भरपूर अशा माझे कविता संग्रह प्रकाशित झालेले आहेत. काळ्या आईची माया खास शेतकऱ्यांसाठीच प्रकाशित केलेलं पुस्तक आहे. वाचक, हितचिंतक, स्नेही, मित्र, कवी, कवयित्री, शेतकरी बंधुबांधव, भारतभूमीचे सर्व लेकरं असतील हे पुस्तक ते जरूर वाचतील असा माझा दृढ आत्मविश्वास आहे. भवतु सब मंगलम. जय जवान जय किसान.